देवा काळजी रे 1-0। इवान कान देऊन छबी काय बोलणार आता म्हणून ऐकत होता। प्रभू मी देवी प्रकृतीची लाडकी आवडती। माझ्याशिवाय त्या कुठे जायच्या नाहीत आणि कधी राहायच्याही नाहीत। इवान ब्रक असं बघतो तिला। छबी जसन जसन त्याला सांगत होती देवी प्रकृतीबद्दलची त्याची उत्सुकता वाढत चालली होती। छबीला मध्येच थांबव तो म्हणतो आणि देवी प्रकृती ती कशी आहे। छबी त्याची आतुरता बघून स्माईल करते। बाकी इतर कोणाबद्दल नको ना सांगायला, तुम्हाला आधी देवी प्रकृतीबद्दल सांगावे लागेल ना प्लीज। इवान अधीर होऊन बघतो तिला। देवी प्रकृती त्यांच्या नावाप्रमाणे आहेत प्रभू, अगदी प्रेमळ। ह्या प्रकृतीला चालवणाया त्यांच्या इशायावर प्रकृतीचं संतुलन बनून आहे। इवानच्या कळत त्याच्या मनात देवी प्रकृतीची छबी तयार होऊ लागली। तुम्ही त्यांना बघाल तर नक्की ओळखाल। कसम, मला तर काहीच आठवत नाही। मनाच्या डोळ्यांनी बघाल ना तर नक्की कळेल। मनाच्या डोळ्यांनी बघितलं तर मला बेला दिसली, सांगितलं ना तुला मी। इवान चिडला, पण बेला तर देवी प्रकृती नाही तूच म्हणालीस। पण आम्ही इथे आलोच का इस्लिनवरून? तुमची इच्छा देवा। माझी इच्छा का पण? तुम्हाला आपले प्रेम सिद्ध करायचे होते। सिद्ध करायचे होते म्हणजे? देवी प्रकृतीला विश्वास नव्हता माझ्या प्रेमावर। छबी नकारार्थी मान हलवत म्हणते, त्यांना स्वतःहून जास्ती तुमच्यावर विश्वास आहे प्रभू, पण तुमच्यात अशी पेज लागली होती आणि त्यामुळे तुम्ही पृथ्वीवर जन्म घेतला। अशी कसली पैज होती की आम्हाला पृथ्वीवर जन्म घ्यावा लागला? इस्लिनवर का नव्हते पूर्ण होऊ शकते? आणि अशी कशी पैज जी मला आठवतही नाही? इवान हैराण होऊन ऐकत होता। म्हणून तर मी आहे ना त्याची साक्ष। इवान ब्रड ठीक आहे पुढे सांग असं बघतो। आपल्याला आयुष्यात एक चान्स मिळाला तर आपण आपल्या आयुष्यातला कोणता निर्णय बदलू शकू का? आपलं आयुष्य परत वेगळ्या रीत्या जगता येईल। आयुष्य परत कसं जगता येईल? छबी तेच ना असं बघून हसते। म्हणून तर तुम्हाला परत दुसरा जन्म घ्यावा लागला प्रभू। तुम्ही केलेली चूक ह्या जन्मात तुम्ही नाही करणार आहात। पण मी काय चूक केली तेच तर नाही आठवत ना? सर्व काही आठवेल प्रभू। सर्व ठीक होईल। फक्त स्वतःवर विश्वास ठेवा। आणि देवी प्रकृती तुमच्या सोबत असल्यावर तुम्हाला घाबरायचं काहीच कारण नाही। अरे पण देवी प्रकृती कुठे आहे माझ्या सोबत? छबी डोळे मिचकावते। तुम्ही लक्ष नाही देत आहात प्रभू। देवी प्रकृती ह्या प्रकृतीच्या कणाकणात आहे। हा वारा, हे ऊन, ही वृक्षवल्ली, त्यावरचा द्वबिंदू, सर्व प्रभू देवी प्रकृतीकडे इशारा करतो। तुम्ही डोळे बंद करा आणि फक्त फील करा। इवान डोळे मिटतो आणि आपल्या हृदयावर हात ठेवून बसतो। त्याला जणू आज प्रत्येक गोष्टीत एक लय जाणवत होते। वाहणाया वायात, सळसणाया पानात, शांत मनाने त्याचंच मन जणू त्याच्याशी बोलत होते आज। अभू, देवी प्रकृती। पण देवी प्रकृतीच नाव काय आहे? जस माझं अभू आहे। इवान डोळे उघडतो। त्याला प्रश्न पडतो तसं तो छबीला प्रश्न विचारायला समोर बघतो तर काय समोर प्रिशा होती। तू? इवान शॉकमध्ये होता। इवान, छबी कुठे आहे? प्रिशाचा पहिला प्रश्न आला। ती इथेच तर होती आत्ता। प्रिशाच्या चेहऱ्यावरची चिंता बघून इवान म्हणतो, आम्ही लपाछुपी खेळत होतो। इवानला कळले होते छबी प्रिशाला बघून नक्कीच रूप बदलायला गेली असणार, म्हणून इवान वेळ मारण्याचा प्रयत्न करतो। नक्की ना? ती त्रास नाही ना देत आहे तुम्हाला? प्रिशा काळजीने म्हणाली। नाही, उलट मी इतकं एन्जॉय कधीच नाही केलं।
मी जाऊ मग मला लेक्चर आहे दुसरं. मला वाटलं तुम्हाला त्रास देत असेल म्हणून मी बघायला आले. इवान मान हलवून ठीक आहे असं बघतो. प्रिशा जाते तशी छबी परत येऊन बसते आणि भुव्या उंचावती म्हणते, प्रभू आता तरी कळलं का तुम्हाला? काय? देवी प्रकृती कोण आहे? कोण? इवान डोळे मोठे करून आपल्या आजूबाजूला बघतो. छबी मोठ्याने हसते, अभू तुम्ही ना असेच रहा. मला तर खरंच वाटत नाही तुम्ही ओळखू शकाल आपल्या देवी प्रकृतीला. सांग ना प्लीज. छबी पाठमोया प्रिशाला जाताना बघून स्वतःशीच हसते. मी सांगितले तर तुमचीच हार होईल प्रभू. आणि मी तुम्हाला हरू नाही देऊ शकत. तुम्हाला हवी ती मदत करणार मी. चला अजून एक हिंट देऊ? हो हो असं इवान बघतो. देवी प्रकृतीला अभूनी झुरी नाव दिलं आहे. झुरी? हम्म. म्हणजे तिचं नाव झुरी असणार आहे? नाही. तुम्हाला मनन करायला, आठवायला म्हणून सांगितलं. मी इथे का आलोय ती पैज तर सांग. हा? तर पैज म्हणजे तुम्ही जी चूक केली ती तुम्हाला परत करायची नाही आहे. ह्या जन्मात तुम्ही 3 करून आपलं भविष्य बदलणार आहात. इस्लिनवर तुम्ही काही अशा लोकांवर विश्वास ठेवला ज्यांच्यावर ठेवायला नव्हता पाहिजे. तितक्यात इवानला शोधत तिथे बेला आली. बेलाला बघून इवान अस्वस्थ झाला. इवान, तू इथे आहेस? मी पूर्ण कॉलेज शोधलं तुला, बेला लाडात येत म्हणते. बेला इवानला छबी सोबत बघून अजून ईर्षेने छबीला बघत होती. तुझं नाव काय? मी ह्या आधी तर नाही बघितलं कॉलेजमध्ये तुला. छबी ही तोयात तिला उत्तर देते, माझं नाव भक्ती आहे. ती इवानकडे बघून डोळ्यांनीच आपला नमस्कार सांगत मी आहे तुम्हाला काळजी करायची गरज नाही असं बघत बेलाला म्हणते. आणि आता तू मला रोजच बघशील कॉलेजमध्ये. नवीन ॲडमिशन आहे. बेला तिला बघतच राहते. दोघींमध्ये पहिल्या भेटीतच कनेक्शन जुडलं होतं जणू. नफरतच, ईर्षेचं, कॉम्पिटिशनचं. छबी इवानकडे बघत म्हणते, आपल्याला निघायला हवं. इवान हो म्हणून तिच्याकडे बघतो. इवान छबीचं ऐकून तिथून निघतो बघून बेलाला अजून राग येतो. बेला फणफणत तिथे उभी होती तेव्हाच अख्खा ग्रुप तिथे आला. बेला, कुठे होतीस? आहेली लांबूनच तिला आवाज देत तिच्या जवळ येत म्हणते, काजलला बघितलंस का? आज तू नव्हतीस. काजलही नाही. मला एकटीला किती बोर झालं. आम्ही नव्हतोच ना. आरिश तिला चिडवत म्हणतो, आम्ही तर दिसत नव्हतो. त्यावर सर्व हसतात. अरे काजल कुठे आहे? कालपासून फोनही उचलत नाही आहे. काजलचं नाव ऐकून बेला गोंधळली. ती तिच्या मामीकडे गेली आहे. बेला सर्वांना सांगते. काय? कधी गेली? काल गेली बहुतेक. मला सांगितलं ना तिनी. बेला आपली नजर चोरून घेत म्हणते. पण मला तर काही बोलली नाही. आहेली सर्वांना बघत म्हणते. अगं तिचं अचानक ठरलं असेल. बेला समजावत म्हणते. शहाणीच आहे. थांब मी कॉल करते. आहेली लगेच तिचा फोन लावत म्हणते. बेलाची अस्वस्थता तशी वाढते. आहेली नाराज होत फोन ठेवते. फोन उचलत नाही आहे ती. बेला तसा सुटकेचा श्वास सोडते. गावाकडे गेली आहे ती. रेंज नसेल ना तिकडे. बेल चालली आहे फोनला. मॅडम उचलत नाही आहे. आहेली फोनवरची रिंग ऐकवत बेलाला सांगते. आरिशच्याही मनात शंकेची पाल चुकचुकली. तुला कधी सांगितलं तिनी मामीकडे जाणारा आहे? कोणत्या गावाला गेली? आणि आरिशनी बेलाची उलट तपासणी सुरू केली. त्याला विश्वासच नव्हता. काजल त्याला हिन सांगता अशी कशी मामीकडे निघून गेली? त्याला नाही सांगितलं आणि बेलाला सांगितलं. मला फोनवरच सांगितलं तिनी. बेलाला दुसरं काही सुचलं नाही. तुला फोन केला तर मलाही करू शकत होती ना. पण मला नाही फोन केला तिनी. आरिशचं विचारचक्र सुरू झालं होतं. आम्ही तर काल संध्याकाळी भेटलोही होतो.